नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 31. पुढच्याच आठवड्यात पिताश्रींनी घर सोडून जाण्याची तयारी सुरू केली. त्यांचे घरी राहणे आमच्यासाठी धोकादायक होते, म्हणून मला मनोमन वाटत होते की त्यांनी जाऊ नये. त्यापेक्षा मोगल दारात येईपर्यंत युद्धाची तयारी करावी. पण पिताश्रींना आमच्या शक्तीचा आणि मोगलांच्या शक्तीचा पूर्ण अंदाज होता आणि म्हणूनच कोणाचेही प्राण खर्ची न घालता त्यांनी स्वतःच जोखीम उचलली. माझी बाता पूर्ण खचली होती. पिताश्रींनी अचानक मला जवळ बोलावून घेतले आणि म्हटले, गोविंद, सच्चे बादशाह, जा सतलज मैयाला तुझे बाल्य अर्पण करून ये. मी गोंधळलो. मला कळेना बाल्य अर्पण करायचे म्हणजे काय. माझ्या चेहऱ्यावरील गोंधळाने ते जोरजोरात हसू लागले. ते हसत होते पण वातावरण गंभीर होते. बाकी सर्व शीख बांधव विमनस्क अवस्थेत होते. पुढे ते म्हणाले, बेटा, तू सतलज मैयात जाऊन स्नान करून ये आणि मैयाला म्हणावं, मैया, माझे स्कंध मजबूत कर. त्यावर पिताश्री खूप मोठी जबाबदारी टाकणार आहेत. ती मला मजबूतपणे पेलता येईल असा आशीर्वाद दे. गोदामैया, मला त्यातील किती कळले ते सांगता येत नाही, पण मी सतलज मैयाकडे जशीच्या तशी प्रार्थना केली आणि परतलो. पाहतो तो काय, राजवाड्यात धावपळ होती. कसली? मला गुरुदा गद्दीवर बसवण्याची. मला नवीन पेहरावाने सजवले गेले, दरबारात नेले गेले आणि पिताश्रींनी स्वतः मला हाताला धरून गुरु गद्दीवर बसवले. माझ्या डोक्यावरील फेट्यावर एक शिरपेच खोवला. स्वतःच्या हाताने माझ्या हाती तलवार दिली. मला ती तलवार म्यानातून बाहेर काढायला लावली आणि मला म्हणाले, गुरु गोविंद, आजपासून तुम्ही शीख समुदायाचे दशम गुरु आहात. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही शिखांचेच नव्हे तर कुठल्याही धर्म संप्रदायाच्या मानवांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहात. तेग आणि देग याचा तुम्हाला कधीही विसर पडणार नाही, याचे सतत स्मरण असू द्या. आणि दरबारातील सर्वांकडे वळून म्हणाले, तुम्ही सर्वजण आजपासून गुरु गोविंदांमध्येच मला पाहाल. सर्वांचे नेत्र पाणावले होते. काय चालले हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो. इतक्यात सर्वांनी माझ्या नावाचा जय जयकारा केला. माझ्या सहित संपूर्ण दरबाराला अभिवादन करून पिताश्री पाठमोरे झाले. तेवढ्यात माझी माता धावत त्यांना आडवी गेली आणि म्हणाली, तुम्ही शीख समुदायाची सोय लावली, पण माझे काय? मला कुणाच्या भरोशावर सोडून चाललात? आणि पिताश्री करारीपणे म्हणाले, एक परमेश्वर आणि दुसरा गोविंद. मैया, असा मी वयाच्या 9व्या वर्षी गुरु गोविंद झालो. ना गुरु होण्याची समज, ना आनंद. दरबारातील सर्वजण मला नमस्कार करीत होते, माझा मान राखीत होते, पण मी मात्र अंतर्मुख होत होतो. सतत विचार करीत होतो की आता पिताश्री कुठे असतील? औरंगजेबाच्या हाती तर लागले नसतील ना? माझ्या मातेची अस्वस्थता लपत नव्हती. ती आला दिवस मागे ढकलत होती आणि ती आकाश कोसळविणारी बातमी विजयसारखी आमच्यावर कोसळली. औरंगजेबाने दिल्लीच्या चांदणी चौकात भर रस्त्यावर माझ्या पिताश्रींचा, शिखांचे नववे गुरु तेग बहादुरांचा शिरच्छेद करविला. काय कारण? तर इस्लाम कबूल केला नाही म्हणून. अरे रे, मला किळस आली त्या औरंगजेबाची. ज्याला स्वतःला इस्लाम शब्दाचा अर्थ माहीत नाही, तो इस्लाम धर्माचा असा प्रसार करतो. मैया, माझ्या फारसी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांनी मला इस्लामचा अर्थ सांगितला होता. इस्लाम म्हणजे शांतीत प्रवेश करणे. आणि हा असा अशांत औरंगजेब मुळात हाच इस्लामी नाही तर हा काय दुसऱ्यांना इस्लाम देणार? मी संतापलो. मनाशी त्याला धडा शिकवण्याचा निश्चय पक्का झाला. म्यानातून तलवार बाहेर काढली आणि गरजलो, जो बोले सो निहाल. आणि एका आवाजात सर्वजण म्हणाले, सत श्री अकाल. मैया, सतलज मैयाला बाल्य अर्पण कसे करायचे हे जरी मला त्या दिवशी कळले नव्हते, तरी औरंगजेबाने माझे बालपण ओरबाडलेले मला स्पष्ट दिसले. दुसऱ्याच दिवशी एक रंगारी कापडाचे गाठोडे घेऊन लपत छपत राजवाड्यात आला.
आणि गुरु गोविंदांना भेटायचे आहे असे म्हणून ओक्साबोक्शी रडू लागला. सरदारांनी त्याला दरबारात आणले आणि ते गाठोडे माझ्या समोर उघडले तर त्यात माझ्या मृत पित्याचे शिर होते. ते पाहून माझी माता बेशुद्ध पडली. सारा शीख समुदाय अश्रुपात करू लागला. मी त्या माणसाला फक्त मिठी मारली, कारण त्याचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नव्हते. त्याने सर्वांच्या नजरा चुकवून रात्रीच्या वेळी पिताश्रींचे शिर रस्त्यावरून उचलून गाठोड्यात बांधून आणले, तर धड एका भिस्त्याने जवळच्या एका खेड्यातील एका झोपडीत नेले आणि झोपडीलाच आग लावून टाकली. थोडक्यात आपल्या माणसाला अग्नी देण्याची सुद्धा सोय ठेवली नव्हती त्या औरंगजेबाने. मैया, मला जागोजागी पिताश्री दिसू लागले. ध्यानस्थ बसलेले, दरबारात न्यायनिवाडा करणारे, लोकांवर मातृवत प्रेम करणारे पिताश्री माझ्या नजरेसमोरून जातच नव्हते. धर्माच्या रक्षणार्थ पिताश्रींनी प्राण गमावले होते, पण तेवढ्याने औरंगजेबाला लागलेली धर्मांधतेची तृष्णा भागली का? नाही, अजिबात नाही. आणि यातून त्याने काय मिळवले? कलंक, फक्त कलंक. धन्यवाद.